काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आत्ता थोड्या वेळापूर्वी कविवर्य मंगेश पाडगावकरांचं प्रेमावरचं गाणं ऐकलं. ते म्हणतात, नवतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे, स्पर्शात चंद्र होता स्पर्शात लाख तारे. पुढे म्हणतात, जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली. किती सुंदर कविकल्पना आहे की नाही. मग ही कविकल्पना आणि प्रत्यक्षातलं प्रेम यांचा ताळमेळ जुळेल का हो? अहो, जुळायला कशाला पाहिजे, यासाठी भरभरून प्रेम करणारा तो आणि ती हवी. म्हणूनच म्हणते ना की अशी ही कविकल्पना प्रत्यक्षात उतरवणारा तो आणि त्याला साथ देणारी ती यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. जात पात धर्म प्रांत आणि भाषा यांच्या पलीकडे जाऊन मग प्रेमाची गोष्ट सुरू होते. अशाच प्रेमाच्या गोष्टीला आता तब्बल 25 वर्ष पूर्ण झाली असली तरीसुद्धा दोघे अजून तसेच म्हणतात, आमची ही ना आमचे हे ना. अशा सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध गायक आणि शाहीर नंदेश, वत्सला, विठ्ठल, उमप आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौभाग्यवती सरिता, नंदेश, उमप. आपण त्यांचं स्वागत करूया. आओगे जब तुम सजना अंगना फूल खिलेंगे बरसेगा सावन झूम झूम के दो दिल ऐसे मिले. क्या बात आहे. खूप 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 स्वागत. आणि सरिता, तुला बघून मला खूप छान वाटलं. आणि बरसेगा सावन, तो सावन आता इथे बरसणार आहे. नंदेश आणि सरिता, महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. या सुंदर प्रेमाच्या गोष्टीचा रौप्य महोत्सव आज आपण साजरा करूया. यासाठी ती गोष्ट कुठून सुरू झाली ते ऐकायची खूप इच्छा आहे. आपण विराजमान होऊया. ये सरिता. नंदेश, वेगवेगळ्या माध्यमातून, कधी पोवाडा, कधी अभंग, कधी कव्वाली, कधी गझल, या माध्यमातून तू पडद्यावर दिसत असतोस. हा तर मंच तुला नवीन नाहीच आहे. हा म्हणजे तुझं बालपण इथे गेलेलं आहे. पण सरिता मात्र आज पहिल्यांदा तुझ्या बरोबरीने आलेली आहे. त्यामुळे आमच्या त्या वहिनी साहेब आहेत, सोनबाई आहेत, त्यामुळे प्रथम तिचं मनपूर्वक स्वागत करते. असे झरकण फ्लॅशबॅकने आपण 25 वर्षापूर्वी जाऊया. नंदेश, वयाच्या 8व्या वर्षापासून तू गातोयस. खरं तर त्यावेळेला शाहीर विठ्ठल उमप यांचं हे छोटंसं कार्ट, खरं तर बागडायच्या वयामध्ये खरं तर तू सूरच पकडलास ना. कसे होते रे तुझे ते सगळे दिवस? खूप छान होते. आणि आता जेव्हा मागे वळून पाहतो आपण, जेव्हा आपण त्यांच्या वयाला येतो तेव्हा आपल्याला कळतं की खूपशा गोष्टी अजूनही शिकायच्या राहिल्या, किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या त्यांनी शिकवल्यात त्या आता उपयोगी येत आहेत. खरे म्हणजे गाणंच नाही तर त्यांनी समाज भान काय असायला पाहिजे, किंवा समाजामध्ये वावरताना तुमचा वावर किंवा तुम्ही कुठल्या दृष्टीनं पाहताय, ही दृष्टी पण आई आणि बाबाने आम्हाला दिली. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण शिक्षित असतो पण संस्कारी सगळेच असतील असं नाही. मी नेहमी म्हणतो, माझं ते आहे की आपण शिक्षणाबरोबर संस्कारी पण असलं पाहिजे. माझे आई बाबा त्यांनी आम्हाला जे संस्कार दिले, म्हणजे गाण्याचे संस्कार असतील, शब्दांचे संस्कार असतील, कवितेचे संस्कार असतील, समाज माध्यमात वावरण्याचे संस्कार असतील, तर हे संस्कार
खूपच म्हणजे आजही मला खूप उपयुक्त ठरतायत. आणि मुद्दाम त्यांनी असं हे करायचं असं नाही सांगितलं. अजिबात. फार प्रेमानं, खरं तर प्रेमाची गोष्ट तिथूनच सुरू झालेली आहे की बिलकुल. ते इतके. कारण आईबाबांचं पण लव्ह मॅरेज होतं. काय सांगतोय म्हणजे काय. पण सरिता काय म्हणतात त्याला, बालविवाहास बंदी असते. हा, तरी पण प्रेमात पडायचं आणि बालविवाहचा कायदा मोडून तुम्ही खरं तुला अटक केली पाहिजे आता खरं आम्ही तर ना. नाही, बालविवाह नाही तर आम्ही वयात आल्यानंतर केलं. लगेच कशी बाजू घेतली सरिता. कशी म्हणजे शाळेत वर्गातच काय गृहपाठ एक्सचेंज करताना झालं का, त्याचा होमवर्क पूर्ण करताना प्रेम केलंच नाही? तसा तो सिनियर आहे माझ्यासाठी, पण आम्ही एकाच शाळेतही होतो आणि आजूबाजूचीच बिल्डिंग होती. अच्छा. तर मित्रमैत्रिणी आणि तिथून झालेली ओळख आणि ती ओळख हळूहळू मग बदलत गेली आणि मग ती प्रेमात कधी झाली ऑर्गॅनिकली ते कळलं नाही. हे फार असं म्हणजे कसं माहितीये, हे निबंध लिहा म्हटलं ना तर तुला 10 पैकी 2 मार्क देईन मी. प्रत्यक्ष काय घडलं ते सांग. मला मित्रांनी हे केलं असं काही नसतं. नाही, मी हाऊस रिप्रेझेंटेटिव्ह होती आणि हा बाजूच्याच क्लासमध्ये असायचा. तर भरपूरदा त्याने प्रयत्न केले आणि तेव्हा मग मी स्ट्रिक्ट असल्यामुळे त्याला कित्येकदा रिसेसमध्ये तो वेळेवर क्लासरूममध्ये नाही गेला तर नील डाऊन पण केलेलं आहे. आणि अजूनही ती करते. नाही, अजूनही मी लेट आलो घरी, कार्यक्रम नील डाऊन होतो. आधी पहिलं नील डाऊन हो घरी, येतानाच तू नील डाऊन होऊनच आलो बाबा. हा, मग तिथून तशी सुरुवात झाली आणि म्हणजे वेळ लागला सगळ्या गोष्टींना ते सगळं होण्यासाठी. पण मित्रमैत्रीण जास्त आधी होतो. मग त्यांनी 2-3दा प्रपोज करायचा प्रयत्न केला आणि एक मित्र आला आणि बोलला असं आहे. म्हणले हिम्मत असेल तर त्याला बोलू दे, तू कशाला मध्ये बोलतोस त्याच्याबरोबर. तर तो इतका घाबरला कारण तो माझा पण मित्र होता, ह्याचा पण मित्र होता. त्याच्यानंतर हा बरं बाहेरून ऐकत होता, हा पण गेला पडून. आता तू टिलडाऊनच करायला सांगायचीस तर तो कसं ग तुझ्यावर प्रेम व्यक्त करे. पण सरिताच का, म्हणजे सरिता जिरवतो असं म्हणून तिला प्रेमात पाडायचं होतं का? नाही, असं काही नाही. थोडी स्ट्रिक्ट होती ती, फार बोल्ड होती आणि फार काय म्हणतो ना, आणि सुंदरही दिसायची. आणि त्या सगळ्या शाळेमध्ये बऱ्याचशा अशा माझ्या मैत्रिणी होत्या, त्याच्यामध्ये ती अशी जरा मला चांगली वाटली. दिसायची व्हॉट यू मीन? दिसायची चांगली दिसायची, मी बरी होती आणि मला आवडली. म्हणजे मला फार असं म्हटलं अरे नाही ही मस्त मुलगी आहे, खूप छान आहे, हिच्याशी मैत्री करायला आवडेल आपल्याला. आणि कारण माझ्या शाळेमध्ये ना, मी खरं सांगतो, माझे खूप कमी मित्र होते. मी फार बोलायचो नाही कारण एक तर मी फार वेळा नापास व्हायचो, त्याच्यामुळे सगळे पुढे पुढे जायचे. आणि फार मी असा बुजरा होतो, घाबरलेला नसतो पण बुजरा होतो, किंवा मी फार असा आउटवर्ड नव्हतो, असा फार शांत होतो. म्हटलं ही बोलेल की नाही, हो बोलेल की नाही, ते बोलेल की नाही. मग बसमध्ये मी प्रपोज केला होता आणि मला चांगलं आठवतं ते बसचा किस्सा. म्हणजे बसमध्ये प्रपोज झाला, हो म्हणाली, पण एक दिवशी तर मी बसच्या मागे ती सांगेल आता किस्सा. काय गं? नाही, आम्ही चढत होतो, एकत्र जायचो कारण एकत्र ठिकाणी राहत असल्यामुळे. एकत्रच राहत होतो, त्या बसमध्येच आम्ही भेटायचो, बोलायचो. तर ह्याच्यासाठी मी बस स्टॉपवर थांबायची. खूप वेळ थांबली, हा आला नाही म्हणून म्हटलं आता आपल्याला उशीर होते म्हणून बसमध्ये चढूया. बसमध्ये चढली आणि निघाली आणि मागे वळून बघितलं तर अरे हा आला आणि आपली चुकामुक झाली. पुढे निघाली होती, बस पुढे निघाली. पण छोटा बस स्टॉप असतो तिकडे, कधी कधी बस थांबते. तर म्हटलं चल एक चान्स करून घेऊन बघूया, जर तिकडे थांबली तर लगेच उतरते, धावत जाईन, त्यांना भेटेल आणि एकत्र येऊ बसमध्ये. त्याच दिवशी नेमकी ती बस स्टॉपवर बस थांबली नाही. मी काय करावं, मी त्या बसमधून उडी मारली. तिने उडी मारली, लिटरली उडी मारली आणि पूर्ण खरचटलं तिला. अजूनही आहे थोडं, अजूनही आहे ते प्रेमाच्या खुणा अशा खुणा आहेत. पण कशाला धुडकावून लावलं असतं तुला, एवढं करायची काय गरज नाही. पण ते नंतर होकार झाल्यावर ते तेवढं प्रेम मग ते कमीच झालं नाही. नकाराचा होकार का झाला तुझा? परत मित्र मैत्रिणी, आणि मग त्यावेळेस तो फॅड होता की सगळ्यांना आहे मग आपल्याला का नाही आहे, तर चला मग हे पण चॅलेंज घेऊन बघूया, करून बघूया. आणि मग तिथून ती सुरुवात झाली आणि हळूहळू एकमेकांना कळत गेलो. आणि मग असं मनात आलं की नाही, आता आपण जर कमिटमेंट केली आहे तर ही निभवायची. ही मैत्रीच होती आधी आमची, म्हणजे नंतर 10वी नंतर ते खऱ्या अर्थानं मग सिरियसनेस थोडं तेव्हा वाढलं ना. हो. पण मग सरिता पळून जाऊन लग्न काय केलं तुम्ही रिक्षातून अगदी एवढ्या लहान वयामध्ये? सो
साहजिक आहे आई बाबांना कळलं आणि घरी कळल्यानंतर कसं कळलं? कुठे बघितलं त्यांनी? पकडलं वगैरे? मुलुंडला बघितलं बऱ्याच होतं. मुलुंडला आई बघितलं आणि माझी इतर लोक पण भरपूर तिकडे आपल्यावर प्रेम करणारे खूप होते आमच्यावर. आमचं प्रेम कमी आणि त्यांचं आमच्यावर खूप होतं. त्याच्यामुळे पण आम्ही असा विचार केला होता की नाही, आपण तुझं हे ग्रॅज्युएशन होऊ दे किंवा तुझं शिक्षण होऊ दे, 18 वर्षानंतर आपण जे काही करायचं ते करूया. म्हणजे आपण म्हणजे असं कोणालाही त्रास होईल असं आपण करायचं नाही. मग तर मग काय? सरिता, तुझ्याकडे कडाडून विरोध? हो भरपूर, कारण जैन फॅमिली असल्यामुळे जैन असल्यामुळे आणि साहजिक आहे शिक्षण पण व्हायचं शिक्षण होतं. व्हायला पाहिजे होतं. तर आई बाबांचं त्याच्यात त्यावेळेस काही चुकत नव्हतं. पण काय असतं, तो ते वय असं असतं की आपल्याला असं वाटतं अरे आपणच बरोबर आहोत. त्यात तू फायटर आणि नाही कसं म्हणतात. आणि आई बाबांनी आईनेच बघितलं मला, म्हणून तिकडे सगळा गोंधळ झाला. काय झालं होतं? कुठे गेला? म्हणजे नाही, मी केळकर कॉलेजची, केळकरला मी शिक्षण घेत होती आणि हा मला भेटायला आला होता आणि आम्ही प्लॅटफॉर्मवर उभे होतो आणि आई माझी टीचर मुलुंड विद्या मंदिरची आणि नेमकी ती समोरून आणि आम्ही दोघं. बरं, आता बोलता पण येणार नाही की नाही मी ओळखत नाही किंवा अचानक झालं किंवा आधी असे भरपूरदा प्रयत्न केले आणि ते यशस्वी पण झाले. पण हे समोरासमोर झाल्यामुळे आमची चोरी पकडल्याच गेली होती. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. मग गावावरनं पण काका सगळ्यांना बोलवण्यात आलं. पण मग तू सांगून टाकलंस माझं प्रेम आहे? हो, कारण ते त्यांना थोडी कल्पना होतीच आई बाबांना. ते जवळच राहणार म्हटल्यानंतर आणि जसं नंदेश बोलला आणि नंदेश बोलला तसे भरपूर प्रेम करणारे आमचे जे लोक होते त्यांनी आई बाबांना सांगितलं, कळत न कळत. पण कसं असतं, तेव्हा ते जवळचे होतात बरं का आपल्या कुटुंबाचे. अरे खूप 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 खूप. बघा हा नंदेशचं काय चाललंय, सरिताचं काही मुलगा, अरे तो काही करत नाही, त्याला कशाला देता आणि हिच्याकडे काय. अरे आणि आईच्या विद्यार्थी तेच सांगत होते. साहजिक आहे, त्यांचंही चुकत नव्हतं ताई. त्यावेळेस त्यांचं पण म्हणणं बरोबर होतं, पण आम्हीही त्यावेळेस काही चुकत नव्हतो असं आम्हाला वाटत होतं, जे अजूनही वाटतंय. ते सिद्ध केलं की तुम्ही? आणि मग नाही, आता मग लग्न करणार वगैरे सांगितलं का तुम्ही? हो, ऍक्च्युली असं झालं होतं की ठरलं होतं की आई म्हणाली होती की आपण नंतर बघू, तुझं ग्रॅज्युएशन कर आणि मग आपण ठरवू. पण असं कुठेतरी ही चूक होती. ती करून दुसरीकडे करून देणार आई बाबा. ही भीती वाटत होती की गावी घेऊन गेल्यानंतर कदाचित ते तितकं होणार नाही होणार आणि परत ते वय नाही झालं तर मग कसं. म्हटलं नाही, मग आपण करायचं, मग आपण पळूनच जाऊया. आम्ही ठरवलं. आणि बोलावली रिक्षा बोलवली. म्हणजे बापरे, असं झालं की हिचे काका आले होते घरी, कारण सगळ्यांना बोलावलं होतं की आपण हिला समजावूया, तुम्ही सांगा काय करायचं बघा वगैरे वगैरे. आणि हिचे काका मी हिला बोललो, तुझ्या काकांना घेऊन ये, तू ज्योती स्टोअर मध्ये ये आणि त्यांना घेऊन ये. आणि मग रिक्षा घेऊन मी अशी पलीकडनं रोडवर येतो आणि काका काय घेत असली की तू लगेच पळ. आणि काका काहीतरी, मी रिक्षातनं तिला फक्त आमची साईन असायची, मी साईन केली, तिने मागे वळून बघितलं, काका काहीतरी सांग ना. खरंच सुभाष घईचा प्रेम मला पिक्चर वाटतोय आता. हा ऍक्शन. काका हे घ्यायचं की ते घ्यायचं, त्यांना आणि ऍक्च्युली माझी मैत्रीण होती सारिका म्हणून, तर तिला मी सांगितलं होतं की थोडंसं तू अशी काहीतरी कर की तू मला घ्यायला आली आहेस आणि आपल्याला काहीतरी पेन घ्यायचं आहे किंवा काय घ्यायचं आहे. आणि तिने खूप मदत केली. आज ती कुठेही असेल तर तिला मी थँक्यू म्हणते ऍक्च्युली. आणि मला एकटीला जाऊन देणार. घरात महासभा झाली हो आणि सगळे घरी होते. आणि बरं, हिने मैत्रिणी फोन करून मला सांगितलं की नंदेशचा असा सगळा प्लॅन झालेला आहे आणि तू असं करायचं आहे. तर म्हटलं ओके ठीक आहे, पण मला सोडणार नाही, बाहेर कशी पडणार. आणि बरं, सगळ्यात मोठे काका बोलले मी येतो. म्हटलं ठीक आहे या म्हणून. आणि बरं काय प्लॅन, म्हणजे काही कपडे वगैरे नव्हते, काही नाही, नेसत्या वस्त्रांनीशी बस. म्हणजे मी तर सगळं दागिने वगैरे पण घेऊन आली होती. आम्ही काहीच नाही, आम्ही ठरवलंच होतं की आपण 1 रुपया किंवा 1 दागिना आपल्या आई वडिलांचा घ्यायचा नाही. तू बाहेर पडली. ज्योती स्टोअर्सच्या इकडे आली, काका होते. म्हटलं अरे पेन घ्यायचा, हे घ्यायचं. आणि मागे वळून बघते कुठे आहे हा, कुठे आहे. आणि हा आला आणि ऑटो मधून आला. बरं, त्याच्यानंतरचा किस्सा ते अजून मजेदार आहे. मी काकांना काही न बोलता हा ऑटो समोर, मी जे धावली, ऑटोमध्ये बसली आणि काकांनाही कळलं नाही की ही कुठे गेली. आणि मी मागे वळेपर्यंत मी निघाली. आता त्याच्यानंतर त्यांचं काय झालं हे देवालाच माहिती. आणि बरं, ऑटोमध्ये बसल्यानंतर मी ह्याला विचारते कुठे जायचंय, तो बोलतो बघूया कुठे जायचंय. म्हणजे आणि म्हटलं आपण निघायचं आता इथून. बरं पैसे आहेत का,
आहेत म्हणे थोडेसे, थोडेफार होते कारण माझ्याकडे. मी घेऊन येणार नव्हते हे आमचं ठरलं होतं. बरोबर. तर म्हटलं पैसे आहेत का? हो आहेत थोडेसे. आणि पण जायचं कुठे आहे बरं? ही रिक्षा काय कुठेही घेऊन नाही जाणार आपल्याला. मी स्टेशनला गेलो, तिथून आम्ही आमच्या मावस भावाकडे तिथे थांबलो होतो. आमचा मुकेश म्हणून माझा मावस भाऊ आहे, तर त्याने आम्हाला बरेच दिवस तिथे ठेवलं होतं. मग इकडे घरी पोलीस कंप्लेंट? हो, म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना माहिती करायची होती की मी कुठे आहे, तर त्याच्यामुळे मग पोलिसांकडूनच फोन आला तर कदाचित आणि ही आम्ही येईल. आलो, मला वाटतं आपण गेलो पण होतो. मला खडसावलं पण होतं पोलिसांनी, काय तुमचं वय? म्हटलं असं असं. त्यांचं वय माहिती आहे का? म्हटलं हो, ती आता पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही केलं आहे. आणि आम्हाला असं वाटतं मी रणांगणसाठी 99ला रणांगणसाठी मी अमेरिकेला जाणार होतो. तर हिला म्हणालो बघ मी अमेरिकेला जाणार आहे, तर आपण, मला असं वाटतं की त्याच्या आधी मध्ये काही समजा आठवड्यात झालं तर, ती एक मला भीती होती. तर मी म्हटलं आपण आधी रजिस्टर्ड मॅरेज हो करूया. आणि मग नंतर आम्ही पळालो. मला वाटतं राईट, रजिस्टर मॅरेज केलं? येस, आम्ही करून ठेवलं होतं. शाबास. मग आम्ही इतके हुशार आहोत. हमसे है आमची ही आई बाबांना मग तुम्ही सांगितलं की आम्ही लग्न केलंय म्हणून? हो हो. मग पोलिसांकडे गेल्यानंतर ते तोपर्यंत त्यांना कळलं होतं की आम्ही लग्न वगैरे केलंय. सो तिकडे पोलीस स्टेशनमध्ये फक्त एक लिहून घेतलं की तुझं आमच्याशी म्हणजे असं तसं नाही आहे. म्हटलं ओके ठीक आहे, मला ते तसंही असतंच ते. नकोच. म्हणजे ते औपचारिक होतं, कारण त्यांनाही दुःख झालं होतं, कारण पप्पांची मी सगळ्यात लाडकी, म्हणजे आमचं एक वेगळं बंधन होतं, तर त्याच्यामुळे त्यांनाही फार वाईट वाटलं होतं. आणि ते वाईट वाटणं खूप वर्ष चाललं. सो लवकर ऍक्सेप्ट केलं नाही? लवकर नाही. बरोबर. मग ह्यांच्या घरी काय काय परिस्थिती? बाबा काय नाही, पण म्हणाले? आमचे बाबा ना, मला बाबांचं एक खूप चांगलं वाटलं की बाबांनी हिच्या काकांना आश्वासित केलं होतं की तुम्ही चिंता नका करू, ती माझ्या मुलीसारखीच आहे आणि मी तिची पूर्ण काळजी घेईन. वा. म्हणजे मी पण हिला म्हणालो होतो की इथे आल्यानंतर शिक्षण नाही सोडायचं आहे. हो, तेच बाबांनी पण सांगितलं. Yes. तिचं ग्रॅज्युएशन आमच्याकडे झालं, तिथून तिचं BA BEd तिने केलं. काय सांगतेस? म्हणजे बाबांनी पूर्ण करायला लावलं तिला. नको तिला सांगू नका, तिचा अभ्यास आहे, जा तू सरिता अभ्यासाला जा. ती सरिताच सांगेल म्हणजे पण माझ्यापेक्षा. सरिता ह्याचं तर तेव्हा काही म्हणजे इन्कम नव्हतं, कारण तो लहानच होता. हो हो. मी रणांगण करत होतो. हा, आणि इकडे तिकडे किंवा गाणं वगैरे असं, किंवा आम्ही त्यांना नेहमी काहीच बघायचो प्रोफेशनलिझम काही फार नव्हतं. बाबांच्या काही. बरोबरीने हे हो. असं. तर मग कसं व्हायचं तुमचं आर्थिक सगळी गणित? नाही, लग्न करून आल्यानंतर हे एक कल्पना होती आम्हा दोघांना की निभवायचं आहे आणि जसं होईल तसं व्यवस्थित करायचं आहे. तर आल्यानंतर एक महिन्याभरातच मी पार्ट टाइम जॉब सुरू केला. सो मी केळकर कॉलेजमध्ये सकाळी कॉलेज करायची, घरी यायची आणि दुपारी 4 वाजता एक अल्फा क्लासेसमधून मुलुंडला एक क्लासेस होते, तिकडे मी जॉब केला. आणि मला वाटतं पगार मला काहीतरी 1500 का 1200 रुपये होता. 1200 रुपये पहिला पगार. आणि ते करून मी मग घरी रात्री 8:30-9ला यायची. तर माझं तिथून आम्ही सुरुवात केली. तर ह्याचं रणांगणमध्ये मला वाटतं 100-150 बापरे. रुपये एक 150 रुपये मला पेमेंट होतं रणांगणचं. पेमेंट. आणि इकडे मी असे, आणि मग आम्ही असं करून मग ते घरात थोडंसं देणं, थोडं आपल्याकडे ठेवणं, अशाने ती सुरुवात आमचं केली. ट्रॅव्हलिंग करणं किंवा आम्हाला कुठे लाख फिरायला मोलाचे जायचं पैसे. असेल किंवा असं काहीतरी. आणि नंतर तर माझे प्रयोग खूप कमी झाले. म्हणजे आधी तरी 25 एक प्रयोग रणांगणचे व्हायचे महिन्याला, पण ते असे हळूहळू कमी होत तोपर्यंत आमचे महिने पुढे चालले होते. आम्ही लग्न करून आलो होतो आणि मग आता काय पुढे सगळं. पण काय म्हणतो ना, तिची मला साथ जास्त मिळाली. माझी किती मिळाली मला माहीत नाही, पण तिची मला जास्त मिळाली. आणि तिच्याकडे ना पेशन्स खूप आहे. आपण म्हणतो ना, एक पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. मी घरात आता वातावरण वेगळं, हो ना, अगदी. आमच्या घरातलं वेगळं, जॉईंट फॅमिलीतलं वेगळं, तर ते सगळं तिथलं सोडून इथे येणं सगळं किती आणि अवघड इथं तिने गेलं. मॅनेज करणं, खाण्यापिण्यापासून म्हणजे व्हेज पासून तुमच्याकडे. non-veg. आणि कांदा आलं लसूण पण तुम्ही खात नाही, ना? ते आम्ही खातो पण काही दिवस नाही खात. गावाकडे आहे स्ट्रिक्टनेस, पण इकडे मुंबईत असल्यामुळे तेवढं पण ती नाही. नॉनव्हेज नाहीच खात. पण नॉनव्हेज अजूनही या घरात, ज्या घरात आम्ही राहतो तिथेही नॉनव्हेज मी बनवत नाही आणि मी खात नाही. म्हणजे माझे सासू सासरे हे खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे होते की त्यांनी कधीच मला कुठल्याच गोष्टीसाठी मला आठवत नाही की थांबवलं किंवा की अरे शिक्षण काय नको तू करू. खात नाहीस वगैरे, हां. असं कसं खूप लाड आहेत असं अजिबात नाही. अजिबात नाही. माझ्या आई बाबा बरोबर 8 वर्ष आम्ही तिथे होतो. एकदाही सरिताचं भांडण झालं नाही. हो. सासू म्हणजे आई होती. मी टचूड मानतो माझ्या आई वडिलांना की आजकाल इतकं आपण बघतो, पण एकदा मला तर आठवतच नाही सरिता भांडली आहे किंवा सूर वर करून बोलली आहे किंवा मान वर करून बोलली आहे. आईने पण तिला खूप, आई पप्पा तिला खूप मानायचे. पण सरिता आई बाबा बोलत नाही,
असं तुला वाईट वाटायचं खूप? खूप प्रचंड प्रचंड, कारण पप्पांसोबत माझं खूप ऋणानुबंध होते. सो 13 वर्ष लागले, 13 वर्ष ते बोलत नव्हते माझ्याशी. म्हणजे मला वाटतं मी जॉब करत होती, मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि मग मी म्हटलं आता मोठा जॉब करूया ज्याच्यात थोडेसे पैसे जास्त मिळतील आणि मग बघू. कारण BEd करायचं तोपर्यंत डोक्यात अजिबात नव्हतं. असं वाटत होतं की जिकडे आता पैसा मिळेल तसं तसं ओघात आपण जाऊया आणि तसं ग्रॅज्युएशन नंतर करू. आणि माझं असं ठरलेलं होतं की 5 वर्ष लग्नाचे झाले की आपण प्लॅनिंग करूया आणि आपण एक छान गोड फॅमिली सुरू करूया. आणि त्याच्यातच असं झालं की मी एक HR कंपनीमध्ये लागली होती आणि मला 5,000 रुपये पगार होता. म्हटलं अरे वा, गुड स्टार्ट. म्हणजे आपण एक फॅमिली छान सुरू करू शकतो आणि त्या बाळाचं पण आपण संगोपन करू शकतो. आणि मी तिकडे जॉबला गेली होती आणि त्या दिवशी एका दिवशी मी शिडांवरून पडली आणि तेव्हा माहिती नव्हतं. आणि मी जेव्हा चेक केलं तेव्हा आय गॉट टू नो की मी प्रेग्नेंट आहे. अरे आणि मग तिथून एक वेगळाच प्रवास सुरू झाला. तो मला जॉब सोडावा लागला कारण मला 9 महिने बेड रेस्ट लागलं. तर आम्ही ते चेक केल्यानंतर कळलं की प्रेग्नेंट आहे आणि मग तिकडे मला जॉब सोडावा लागला. आहे मी प्रेग्नेंट, तर मला ठरलं होतं, ह्याची पण साथ होती. म्हटलं नाही, मला हे कंटिन्यू करायचं आणि बाळाला जन्म द्यायचाच आहे. आणि मग तेव्हा थोडीशी माझी आई बोलायला लागली होती, मला थोडी त्यांच्याकडनं पण भरपूर मदत मिळत होती. आणि नकळत आणि कसं आहे ना, काय करायचं एक दार असे. आणि मग त्याच्यात माझं डिलिव्हरी झाली आणि मला असं वाटलं चला आता तरी काहीतरी बदलेल आणि आईबाबांचं सगळं काही व्यवस्थित होईल. पण ते इतकं सोपं नव्हतं. आणि मग मी पोस्टमार्टम डिप्रेशनमध्ये गेली. आणि मग तिकडे मला माझी पिल्लू आयुषी, तिला आणि मी एकत्र जसलोकमध्ये आईबरोबर गेलो होतो. आणि तिकडे त्या गायनकोलॉजिस्टने सांगितलं की हिला जर तुम्ही आत्ता बाहेर नाही काढलं त्या विचारातून तर अनदर 3 months आणि तुम्हाला तुमची मुलगी भेटणार नाही. आणि मग तिथे माझ्या आईबाबांनी आणि माझे मोठे मामा आहेत, त्यांनी सगळे बोलत होते. आणि मग त्यांना माहीत होतं की मला टीचर व्हायचं होतं. मग त्यांनीही एक हे दिलं की चल मग तू BEd कर, पण अट आहे, तिला बोलवा, तिला एकत्र. पण अट अशी होती की BEd जर तुला करायचं असेल तर तुला माहेरी यावं लागेल 9 महिने. तर त्या क्षणाला मी खरं सांगते, मला असं वाटलं की नाही, मी नाही करत. कारण मी तिकडे गेली तर मग मी ह्याच्यासोबतचा साथ तुटेल. पण त्याच्यात आता परत हा एक ट्विस्ट आहे की हा माणूस एकदाही असा बोलला नाही की नाही नको करू. छोटीशी पोरगी तिला आम्ही वाढवत होतो, तिचं पहिलं चालणं किंवा पहिलं बोलणं किंवा पहिलं हसणं हे त्यांनी पूर्णतः मिस केलं. मी एक अख्खं वर्ष त्यांनी मला फक्त लांबून बघायचो ना माझ्या म्हणजे तुला तिकडे जायला हे होती नाही, परवानगी नव्हती. तू ये, शिक. अरे काय आता सुभाष घईन नंतर पुढचा कुठला तरी पुन्हा एक वेगळा दिग्दर्शक आहे. बापरे. पण ह्याच्या मागे स्मिताताई मला असं वाटतं कुठेतरी ना बाबांचं असं म्हणणं होतं आणि आई बाबांचं हे म्हणणं होतं की जर तू तिकडे अडकलीस ना तर कदाचित तू पूर्ण करू शकणार नाही BEd. त्याच्यामुळे तू ती अट पण सांभाळता येईल ना त्यांना, कारण 30 दिवसभर तिथे असायची शिकायला आणि पिल्लू माझं तिथे होतं. त्याच्यामुळे पण त्यांना असं वाटत होतं की ती इकडे आहे, आम्ही पण सांभाळू हिला, पण जेणेकरून तू शिकू शकशील, तू तुझं BEd करशील व्यवस्थित. आणि आई बाबांनी आम्हाला घडवण्यात खूप मोठं मौल्याचं हे केलंय, कारण त्यांनी आम्हाला स्वावलंबी बनवलं. म्हणजे ते 900 रुपये ह्यानेच द्यायचे पाळणा घराचे, कारण त्याचं मूल आहे. तिथपासून मला असं वाटतं कुठेतरी ना ती बरोबर सुरुवात होती. कारण त्यांना 900 कमी नव्हते, पण त्यांनी म्हटलं तुमचं मुलं आहे, तुम्ही जबाबदारी घ्या, कारण तुम्ही लग्न करायचं ठरवलं ना, तुम्ही जन्माला घातलं ना. आणि तिथे परत मी हे सांगेल की त्याला कुठे कमीपणा वाटला नाही आणि वाईट वाटून नाही, अजिबात नाही. कदाचित मला वाटतं पप्पांना हे पण म्हणायचं होतं की त्याला पण वाटू नये की तो करू शकत नाही त्याच्या पोरीचं. सो या छोट्या छोट्या गोष्टींनी आम्ही घडलो. म्हणजे सासू सासरे आई बाबा हे खूप मोठे आम्हाला टीचर होते, गुरु होते. आणि सोबत माझ्या नणंद होत्या, म्हणजे भाऊ उदेश भाऊ असतील, आदेश भाऊ होती,
हे धीर होते, ह्यांनी पण मला खूप सामावून घेतलं. म्हणजे खूप सोपं नव्हतं त्यांच्यासाठी पण खूप मजा आली त्या घरात. खूप दिलं त्या घराने मला. सरिता, तू रात्रंदिवस काम करायचीस, म्हणजे आज नाईट शिफ्ट करायचीस, पुन्हा बेड करायचीस आणि कुठल्या तरी वर्गात जाऊन तू 1-2 तास झोपायचीस ना? हो, तर मी कसं मी सकाळी क्लासेसला जायची, माझ्या कॉलेजला जायची. मग अल्फा क्लासेसला जाण्यासाठी म्हणजे मला 7चा क्लास कॉलेजला करावं लागायचं. सकाळी उठून मला जेवढं जमलं तेवढं एक तर कुकर लाव किंवा भांडी कर किंवा काहीतरी करून जाणं गरजेचं होतं, कारण त्यांच्यावरही ते बर्डन होत होतं. तर त्याच्यामुळे झोप तेवढीशी मिळत नव्हती. बरं, त्याच्या अगोदर मी एक खूप सुंदर असं आयुष्य जगत होती आईबाबांकडे, जिकडे मला खूप करावं नव्हतं लागत. तर ते एक ट्रान्झिशन होता. आणि मग मी त्या अल्फा क्लासेसमध्ये माझे जे सगळे कलिग्स होते, मित्रमैत्रिणी होते, ते मला 1 तासभर 2 तासभर त्या रूममध्ये झोपायला द्यायचे, कारण त्यांना ते दिसत होतं की ही थकत होती, हिला खूप. आणि त्यावेळेस तर खूप जण होते जे आम्हाला असं एक छान वलय होतं चांगल्या लोकांचं, जे आम्हाला कुठे ना कुठे प्रत्येक वेळेस मदत करत होते. आणि जे काय आज आम्ही आहोत ते या खूप असंख्य लोकांमुळे, खूप मित्र, खूप परिवार तो वाढत गेला. हा परिवार नक्कीच कमी झाला माझ्या घरचा, पण तो परिवार खूप वाढत गेला. नंदेश, आता त्यावेळेला काय तू प्रपोज त्या मित्राच्या वतीने केलं असेल, त्याने काय शब्द वापरले असतील? नंदेशचं तुझं प्रेम आहे, तुझं आहे का असं बोलला असेल वृक्षपणे, तर कुठलं तरी असं गाणं म्हणून तिला प्रपोज कर ना. आता आपल्याकडे किती गाणी आहेत आता. मी ना रणांगणच्या वेळेस एक गाणं लिहिलं होतं, ते पण हिच्यासाठी खास लिहिलं होतं मी. ते मला 2 ओळी आठवत आहेत. त्या अशा होत्या, मेरी जान मेरी जान मेरी जान मेरी जान तेरे सांसों में बसे मेरे प्राण मेरी जान मेरी जान. असं गाणं लिहिलं होतं. मेरी जानच्या पलीकडे आहे. सरिता, बापरे, तू त्याच्या पाठीमागे आहेस म्हणून खरं तर आमचा नंदेश घडलेला आहे. खरं तर तरी या सुद्धा सगळ्या गोष्टींमध्ये कसं ते प्रेम तुम्ही एकमेकांवर व्यक्त करायचा, भेटायचं नाही, बोलायचं नाही? मला माहित नाही, आपल्याला आठवत नाही. पण बऱ्याचदा असं व्हायचं ना की आम्हाला वेळ मिळाला की आम्ही जरा भांडायचो. कारण काय होत होतं की आम्हाला ना असं कंडिशन गोष्टी नव्हत्या होत. ते कंडिशन जे आहेत ना, म्हणजे जे आपल्याला पाहिजे तेव्हा, म्हणजे नाही रे हे होत आहे ते होत आहे, सुकून नाही, किंवा अरे आपल्याला जे पाहिजे ते. मग तिची चिडचिड व्हायची, मग तिला मी मनवून आणायचो, बाहेर जात पळायची, धावायची, रागवून पळायची. तिला आठवतंय की नाही माहित नाही, तिला मी 2-3 वेळा घेऊन आलो खेचून. अरे म्हटलं गप्प बस, कुठे जातेस तू? एक तर माझी पण अवस्था वाईट आहे, म्हणजे माझी पण बघ ना, मी पण त्याच्यातच आहे, तू कुठे आणि परत चिडत बसते. म्हटलं खूप भांडायचो आम्ही. कारण कसं आहे, पैसा खिशात नव्हता, काही तसं बाबाचं नाव होतं, पण मलाही अजून प्लॅटफॉर्म मिळायचा होता. रणांगणमुळे 4 लोक ओळखत होती, पण तसं काही असं प्रोफेशनली असं काही झालं नव्हतं. त्याच्यामुळे खूप अशा गोष्टी, आणि किंवा पैसे नसायचे, बेबी माझं हे होतं, तर आम्हाला थोडं ते चिडचिड होती. पण आम्ही गप्पा पण मारायला जायचो. आम्ही जेवल्यानंतर बोलायचो आपण काय करायचं, मग हे पैसे आले मग कसं जपून ठेवूया, मग आता काय करूया, नाही मग आता आपण घरातनं बाहेर निघालं पाहिजे. आणि बिलीव्ह नाही करणार, माझी मुलगी 2 वर्षाची होती. आम्ही घरातनं बाहेर निघालो, पण भांडून नाही बरं का. आम्ही घरातनं असं निघालो कारण आमच्या घरात 8-9 लोक होते आणि त्यात पिल्लू होतं. आणि आतल्या घरात जर हिला झोपवायचं आहे तर काय व्हायचं की ती रूम मग वेकेंट व्हायची, खूप भरलेली असायची. आता काय करायची, वेकेंट नसायची, मग काय करायचं. मग आता आम्ही ठरवलं की आपण इथून निघूया. पण आम्ही आई वडिलांना सांगितलं की पप्पा तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, नाहीतर कोणाला वाटेल भांडणं झाली म्हणून आम्ही दोघे बाहेर पडलो, तुमच्यावर ते बालन येईल. असं अजिबात न करता आम्ही शांतपणे एक 8x10ची एक बिल्डिंग रूम होती. आम्ही 3 वर्ष तिथे 3.25 वर्ष काढली. म्हटलं आपण तर काहीच नाही, आपल्या बाबाने केवढे दिवस काढले. पण आम्ही तिथनं बाहेर पडलो, आम्ही स्वावलंबी झालो. आम्हाला कळायला पण लागलं की बाहेर राहिल्यानंतर मूल तसं माझं वाढलं. आणि तिथून मग बाबांना सांगून आम्ही आलो, पण 1ही रुपया आम्ही बाबाचा नाही घेतला. एक दिवशी तर असं झालं, आमच्याकडे भाडं भरायला पैसे नाही, आणि ज्याचं घर होतं त्याची ती खाली एक बाई होती, ती ते बघायचं, रूम बघायची.
तर तिने सांगितलं इनको तकलीफ नाही देना. त्या आमचा यूपीचा एक मुलगा माणूस होता, ये मेरे बच्चे है, इनको तकलीफ नहीं देने का भाड़ा के लिए, अगर कुछ होएगा तो मैं दूंगी. अरे वा. मी तुम्हाला खरं सांगतो 1,500 भाडं होतं. किती? 1.5 आणि 20,000 डिपॉझिट होतं. मला चांगलं आठवतंय. डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते, भाडं द्यायला पैसे नव्हते, आणि आम्हाला त्रास देऊ नये म्हणून तो भाडं करू, त्याचं घर होतं, तो पायऱ्यांवर पूर्ण रात्र झोपून होता, पण आम्हाला त्रास द्यायला आला नाही. मीला म्हटलं अरे हा बघ बाहेर झोपलाय. आम्हाला इतकं वाईट वाटलं त्या माणसाचं. बोला नहीं नहीं बच्चों तुम लोगों को काय को तकलीफ देने का, इसलिए मैं यहीं पे सोया, मैं अभी मौसी के पास नीचे जाता हूँ. आणि मग तो खाली गेला आणि तिथून मग तो तिने काहीतरी सांगितलं त्यांना घरी, मग तो गेला. म्हणजे असे मी जसं म्हणाले ना की माणसं आली, आम्हाला सांभाळून घेतलं, की आमच्या करिअर घडण्यामध्ये असंख्य माझ्या मित्रांचा, असंख्य लोकांचा हात आहे. आम्ही दोघेच नाहीत, असंख्य हात आहेत, भरपूर अदृश्य आहेत. खरंय. पण त्या लोकांनी सगळ्यांना आम्हाला, मग बाबा रडत होते, आई बाबा अरे हा तिकडे, माझी सगळी मुलं इकडे, सगळे व्यवस्थित खात आहेत, नंदूला मिळतंय की नाही मिळत. आणि खरं सांगतो आम्हाला खूप, म्हणजे आम्ही एक फ्राईड राईसमध्ये एका राईसमध्ये दोघे मिळून आम्ही खायचो. इतकी बिकट अवस्था होती, कारण रणांगणचे प्रयोग कमी झाले होते, माझ्या हाताला काम नव्हतं आणि खूप त्रास. मी जॉब करत होती, 3,500-4,000 मिळत होते, पण ते टीव्हीच्या ह्याच्यात 450-500 रुपये ते टीव्ही आम्ही हे घेतला होता, त्याचे काय हप्ते जात होते, घराचं हे मुलीचं सगळं ते. नाही तेव्हा मी टीचर होऊन गेली होती, टीचर झाली होती. सो माझा पहिला पगार काहीतरी 7,000 रुपये होता तेव्हा, पण कापून बिपून 6,500 मिळायचा का 6,000. आणि मग तिथे आम्ही एक बाईक आणि एक टीव्ही घेतला. बरोबर. सरिता, तू त्याच्या प्रेमात पडलीस, तो त्यातला सुंदर माणूस, छान माणूस म्हणून, की तो उत्तम आवाजाचा बुलंद गायक म्हणून प्रेमात पडलीस तेव्हा, की आवडलंच आपलं? काय माहित नाही स्मिताताई, पण मला म्हणजे अजूनही हा प्रश्न आहे की काय मला आवडलं त्याच्यातलं. नाही तू कशाला काय बघितलं असं बोल ना, डायरेक्ट बोल ना, कशाला असं फिरून बोलतोय की नाही. पण अजूनही मला माहित नाही तुझ्यात काय बघितलं. डायरेक्ट बोल ना, याच्यात काय बघितलं मी, असं बोल ना. स्वतःची स्वतः कळ लावून म्हणतोय बघ कसा. नाही तो खूप मॅच्युअर आहे ॲक्च्युली, पण त्यावेळेस मला खरंच माहित नाही. तो गायचा पण खूप सुंदर, तर नक्कीच त्याचा आवाज प्रचंड आवडायचा होतो. मी म्हणजे शाळेत कलेमुळे जास्त परिचित होतो. तुझा पोवाडा, तुझा पोवाडा हा तुझा एक बुलंद आवाजाचा असा एक तुझं काय म्हणतात तुला, तुझा गौरव आहे. पण तू नंदेश कधीही बाबांची ओळख दाखवून कधीही तू काम मिळवलं नाहीस? नेव्हर इव्हन शाळेत पण होतो. मला असं वाटतं आपण ह्याच्यात बोलू शकतो की लग्न झालं किंवा जेव्हा तो तेव्हा व्यवस्थित काम करत होता, तेव्हा स्ट्रगल करत होता, तेव्हा त्यांनी, मला हे चांगलं आठवतं की नंदेश उमप म्हणूनच स्वतःची ओळख करून द्यायचा. का? कारण विठ्ठल उमप हे स्वतःच एक नाव होतं आणि आम्हाला त्यांचा, म्हणजे नंदेशला स्वतःला त्यांचा वापर करून काही गोष्टी मिळवायच्या नव्हत्या, कधीच नाही. पण आज आम्हाला अभिमान वाटतो की बाबा गेल्यानंतर आम्ही, नंदेश कुठेही फक्त नंदेश उमप म्हणून सांगत नाही, ते नंदेश विठ्ठल उमप असं म्हणून सांगतो, कारण आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि मला वाटतं अजून एक आहे की जेव्हा नंदेशला संगीत नाटक अकादमी युवा पुरस्कार मिळाला, आणि तू उल्लेख पण केलास ना, नंदेश वत्सला विठ्ठल उमप. बघ ना, म्हणजे आम्ही टाकायला लावलं त्यांना. हो, वरती छतावर पाणी टाकायचं, हवा नाही, पंखा नाही, अशा अवस्थेमध्ये आज एसी गाडी आहे, आज तुमचं एसीचं घर आहे, आणि कला अकादमी, साहित्य कला अकादमीचा तुला पुरस्कार मिळावा. क्या कहने, इस बात पे कुछ हो जाए नंदेश जी. बिलकुल हो जाए. आणि आम्ही खरं तर आम्ही हे विचार पण नव्हता केला, काम करत राहायचंय. खरे परिस्थिती बदलते ना, संगीत नाटक मिळेल, मी किती मोठा गायक होईन, हे अजिबात ध्यानी मनी नव्हतं. फक्त काम करत राहायचं, बाबांच्या मागे झील देत राहायची. ती झील किती लोकांना ऐकायला जाते हे पाहायचं होतं. आणि ती झील माझी आरोळी. वेळ तुमची परीक्षा पाहतं, पण वेळेवर मग ते देतं हळू व्यवस्थित. बिलकुल. आज इतकी मी गवळण गातो. मी संगीत नाटक अकादमी, जेव्हा मला दिल्लीचा पुरस्कार मिळाला लोककलेसाठी, आणि लोककलेसाठी मिळाला, होय, जो बाबांनाही मिळाला. आता लोककला म्हणजे फक्त एक नव्हे तर भारूड, वाघ्या मुरळी, गोंधळ, कोळी, पोवाडा, बोबडी गवळण आणि 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 होळी, सगळ्या ज्या होळीच्या लावण्या किंवा ज्या बैठकीच्या लावण्या किंवा ज्या ज्या तुम्हाला येत आहेत, ज्या ज्या तुम्हाला माहिती आहेत कला, महाराष्ट्राच्या धनगर, वाघ्या मुरळी, जोगवा, या सगळ्या कलांना घेऊन बाबांना जो मिळाला होता 2010ला,
तसाच मला लोककलेचा ह्या सगळ्या कला माहीत आहेत म्हणून मिळाला वा, होता. मी हे मुद्दामून इथे नमूद करू इच्छितो, कारण शाहिरीमध्ये शाहीर म्हणून मिळतो, पण मला लोककलाकार म्हणून मिळाला, बरोबर. जेणेकरून मी हे सगळं करतो म्हणून मला मिळालं. तर तिथे मी ना गवळण गायली होती बाबाची, तिथे मी स्वतः चाल केली बरं हा. का, आदल्या रात्री, बरोबर, आणि दुसऱ्या दिवशी गायलोय. सोड सोड माझी वाट रे काना 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 काना, वा. सोड सोड माझी वाट, सोड सोड माझी वाट, सोड सोड माझी वाट, सोड सोड माझी वाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट कान्हा, जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट. बाजाराला उशीर झाला, बाजाराला मला उशीर झाला, नंदलाला सोड हाताला, नंदलाला सोड हाताला, डोईवर हिंदळे माठ माझ्या, डोईवर हिंदळे माठ रे, रे कान्हा जाऊ दे मुकाट रे कान्हा, जाऊ दे मुकाट. भरपूर टाळ्या, Thank you. वन्स मोरचा नारा, आमचा नंदेश उमप. क्या बात आहे, क्या बात आहे. काय आवाज, जरा पारंपरिक वाटते ना. अरे मस्त मस्त मस्त. आणि त्याच्या बरोबरीने केलेला तुझा जो अभिनय आहे ना, त्याचं उभं राहिलं त्या सगळ्या त्या कृष्ण, तो थँक्यू. हे सगळं बाबांकडनं मिळालं, माझं काहीच नाही. बाबा असतील, शाहीर साबळे असतील, अन्य जेवढे जेवढे महाराष्ट्राचे लोककलावंत होय. आहेत त्या सगळ्यांना मी वंदन करतो. पण नम्रता हा तुला दिलेला देवाने एकदम सुंदर असा एक अलंकार आहे, आणि तो अलंकार कायम तुझ्या गळ्यामध्ये असतो, आणि नम्रता त्याच्यामुळे तुला मला वाटतं सगळं छान मिळालेलं आहे. हे सगळं छान चालू होतं, मुलगी छान वाढत होती, आणि सरिता तुला एकदमच बरं नाही असं झालं. कोविडचा टाईम होता आणि त्याच्यामुळे मला थोडा त्रास होत होता, आणि माझी मैत्रीणच गायनेकोलॉजिस्ट होती, तर तिच्यासोबत माझे सारखे बोलणी चालू होत्या. तर असं झालं की एक मला वाटतं 2022ला नंदेश मला बोलला की आता खूप झालं, आपल्याला जे ती सांगते DNC करायची ते DNC करून टाक, आणि कोविड संपत आलेलं आहे, आणि काही असेल तरी आता खूप झालं तुझ्यावर, तुला खूप त्रास होतो आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. मग मी तिला बोलली, मला देख मीता करना पडेगा, अभी घर से मुझे अल्टिमेटम मिला है. सो बोलते ठीक आहे, कर लेते, देख लेते. आणि जेव्हा त्यांनी ते DNC केली आणि जेव्हा ते पाठवलं फॉर चेकिंग वेदर कार्सिनोमा आहे की नाही आहे, तेव्हा त्यांना कळलं की आहे एंडोमेट्रियल कार्सिनोमा ग्रेड 1. बस हे सांगितलं, आणि मी लिटरली ब्लँक होऊन गेली होती. म्हणजे तो वर्ड इतका भारी आहे ना की मला असं वाटलं अरे पुढच्या स्वप्नांचं काय. हां, कॅन्सर. मग लगेच पहिला फोन बाबांना लावला, कारण ह्यांना दोघांना माहिती होतं. ती बोलली इनको 2 दिन पहले ही पता है, लेकिन इन्होंने बोला मैं ही फ़ोन पे बात करूँ. मग बाबांना फोन केला तर पप्पांना पण एकदम, ते म्हणे नाही शक्य नाही. म्हटलं नाही नाही असं झालेलं आहे. मग ते म्हणाले एक काम कर, मला ती स्लाइड्स दे, आपण अजून एक ठिकाणी दाखवू, आणि मग आपण निर्णय घेऊ काय करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण हां, आणि हा पण यांनी पण धावपळ सुरू केली. आणि तेवढ्यात माझं त्याच्या 2 वर्षापूर्वी 2019ला गळ्याचं पण एक ऑपरेशन झालं होतं, आणि तिथे पण भीती होती की कदाचित कॅन्सर होईल, पण तिथे देवाकृपेने नव्हतं झालं. ते इकडे जेव्हा मी म्हटलं अरे हे परत आलं ना, तर कदाचित हे सेकंड टाईम जेव्हा येत आहे तेव्हा कदाचित ते नील येईल. आणि मी त्याच विचारात तेवढा एक मला वाटतं 4-5 दिवस आम्ही खूप प्रयत्न केला की लवकर मिळावं. आणि 4-5 दिवस, आणि आमचं मला वाटतं डॉक्टर सुलतान प्रधानांकडे अपॉइंटमेंट मिळाली आम्हाला. तिथे पण असं झालं, आम्ही गेलो त्यांच्याकडे, त्यांनी बघितलं सगळं, आणि ते म्हणाले विदिन 2 days 2 दिवसाने आपण सर्जरी करायची आहे. म्हणजे इतकं घाईत. म्हटलं, आणि ही घाबरली. आत तिला सांगितलं ना बाहेर आले, तर ही मला सांगते असं असं आहे. म्हटलं करायचं, पैसे, तुला काय करायचं आहे. म्हटलं आपल्याला करायचं. अरे म्हणजे 7-8 लाख रुपये. म्हटलं गप्प बसतू, सगळं होणार. सर वी आर डुईंग. कारण त्यांना माहीत असेल डॉक्टरांना की 2-4 दिवसापुढे जास्त थांबता कामा नाही. आणि इतका सिनियर मोस्ट डॉक्टर सुलतान प्रधान,
आणि म्हटलं नाही सर आम्ही करतोय, वी आर डुईंग. ब्रिज कँडीमध्ये आमचे सुनील बांदेकर मामा आहेत, त्याने आम्हाला खूप मदत केली. त्याने आम्हाला इतकी मदत केली जसा दुसरा आमचा बापच आहे तो. म्हणजे इतकी माया तिच्यावर, इतके प्रेम करतात ते म्हणाले अरे सरिता घाबरू नको, मी त्यांच्याशी बोलतो, काय पैसे असतील आपण कमी करू, आपण इथून कमी करू, आपण तिथून कमी करू, तू चिंता नको करू, तू ऑपरेशनला जा. मग हिची पण थोडी भीती कमी झाली, म्हणजे पैशात ते एक ओझं कमी झालं. म्हटलं अरे तू चिंता नको करू, आम्ही करू. 2 दिवसांनी गेलो आणि ऑपरेशन केलं. मग सगळं छान झालं. प्रेमाची ताकद काय असते बघ. बिलकुल. हां, आसपासच्या सगळ्या लोकांनी तुला दिलेला धीर आणि भरभरून तुझ्यावर केलेलं प्रेम तुला नाही बरोबर. पण माहिती पिस्मिता, ते मी त्याला विचारलं पण होतं, म्हटलं तुला वाटलं होतं का मी परत येईन? तर म्हणे मला फुल गॅरंटी होती. बरं त्याच वेळेस म्हटलं मला माझी ज्या दिवशी सर्जरीच्या दुसऱ्या दिवशी हा कुठेतरी मदतीला काहीतरी आमचं विठ्ठल उमा फाउंडेशन आहे. पप्पा गेल्यानंतर आम्ही लोकशाहीर विठ्ठल उमा फाउंडेशनची स्थापना केली आणि त्याच्यातर्फे ह्यानी मदत कोणाला तरी सांगितली होती, म्हणजे हे व्हायच्या अगोदर. तर हा तिथून त्यांनी त्याची जी कमिटमेंट होती ती पूर्ण केली आणि तो तिकडे पण गेला होता. त्याच्यानंतर एक दिवस त्याचा शो होता, त्याच्यासाठी पण डेट दिली होती. म्हणजे त्याच्या मनात किती दडपण होतं. आणि बरं माझं ना, मला 4च दिवस सांगितले होते की तुला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, पण मी ऑलमोस्ट 17 डेज कारण माझं 4थ्या दिवसापासून मी डिटोरिएट होत गेली, म्हणजे माझं ब्लड काउंट कमी होत गेलं, हेमोग्लोबिन. आणि मला 4th डे डॉक्टर म्हणाले की शी इज लुकिंग व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे सिच्युएशन खूप भयंकर आहे, आत्तापर्यंत जी व्यवस्थित होती ती खाली पडते आणि काहीतरी इट्स नॉट गुड. पण त्यावेळेस मी परत सांगते की ह्याचा खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि पोरगी आयुषी ही आईसारखी माझ्या बाजूला उभी होती. आणि 17 दिवस ती कॉलेजला न जाता म्हणजे तिने माझं सगळं बघितलं. म्हणजे जेवढं मी तिचं केलं तेवढंच तिने माझं केलं आणि मग तिथून मी घरी आली. ती आयुष्य आहे, त्यामुळे तुला आयुष्य देणारी आहे. आयुष्यच आहे तिचं नावच आम्ही आयुष्य ठेवलं. आणि मधल्या काळात असं पण झालं की मी जेव्हा ड्राईव्ह करून, समजा मी दिवसभर तिथे असायचो हॉस्पिटलमध्ये आणि मी ड्राईव्ह करून यायचो, तर ड्राईव्ह करून खूप खूप विचार चालायचे, काय होणार. पैसे पण आता तुटपुंजे आहेत, कसं करायचं काय. तर फार असं भांडवायचो मी स्वतःशी आणि नकळत कधी ना डोळ्यात पाणी यायचं, नकळत. म्हणजे मला माहीत नाही, असं तर बऱ्याच झालं, टोल क्रॉस केला आहे, आता घरी पोचतो आहे आणि डोळ्यातनं पाणी यायचं. अरे आता असं काय होतं आहे, म्हणजे अरे आपल्याबरोबर का, आपल्याच बरोबर का आपण म्हणतो ना नेहमी, तसं कधी व्हायचं. खरं तुला नवीन आयुष्य मिळाले त्यामुळे सगळं छान होणार आहे. पण पुन्हा नंदेशच्या बाबतीत पुन्हा असं काहीतरी घडावं हे सुद्धा ते पण आता सांगून टाक जाता, कारण हा एवढा वजन ह्याचं कमी का झालं आहे असं मला भराभर सगळेजण विचारत आहेत. नंदेश काय म्हणजे मुली दिसल्या सगळ्या त्या हृदयामध्ये म्हणून ते ओपन केलं सगळं की काय नंदेश? हे आता 4 वर्षात आम्हाला हा 3रा धक्का आहे. म्हणजे 2 वेळा तिचं ऑपरेशन आणि म्हणजे 22पासनं 21-22 आणि मग 24 या 3-4 वर्षात खूप उलथापालथ झाली, खूप मनाची अवस्था फार वाईट झाली. पण मी कधी कार्यक्रमात दाखवलं नाही किंवा तिने दाखवलं नाही, खरे कधीच नाही. मी कार्यक्रमाला अरे कसं आहेस काय, अरे चला 3 तास मस्त कार्यक्रम करून खाली उतरून परत घरी यायचो, पण परत शांतपणे, पण कधी दाखवलं नाही. पण आत्ता आई गेली एप्रिल 12ला आणि 2 महिन्याने मला हार्ट अटॅक आला. अरे बापरे. आणि 13 जूनला माझं ओपन हार्ट सर्जरी, माझी बायपास झाली. आणि ते तीच सांगेल कारण मी निपचीप पडलो होतो. मला माहीत नव्हतं, फक्त मला एवढं माहीत होतं की खूप करायचं आहे अजून आणि काही होणार नाही, एवढंच माझ्या मनाशी मी गाठ बांधली होती. बाकी सगळं आयुष्य आणि सरिता सगळं पाठीमागे बघत होते. पैशाचं काय, कसं होणार काय, तर तीच सांगेल कारण त्या दोघी साक्षीदार आहेत या सगळ्या गोष्टींच्या. मी अगदी मला सांगितलं पण होतं डॉक्टरने की आता आमचं काम झालेलं आहे, आता तुम्ही फक्त हात जोडा. 72 तास मी व्हेंटिलेटरवर होतो आणि काय होईल ते कोणालाच माहीत नव्हतं. पण सगळं छान झालं
आणि तू बिलकुल. पुन्हा आहे, कारण आज आता त्यानंतर तू इतक्या दमदारपणे हे सगळं या लोकांनीच खूप, आणि माझे मित्र सगळ्यांनी खूप माझ्यासाठी प्रार्थना केली. सगळे माझ्यासाठी रडत होते, सगळे येत होते, यांना दिलासा देत होते दोघींना. काही अंशी तर माझ्या एक हुदलीकर नावाच्या आमच्या वहिनी आहेत, त्या गोव्याला त्या गेल्या होत्या. त्याच वेळेस माझं ऑपरेशन चालू होतं आणि त्या गोव्याला शांतादुर्गेला माझ्या नावाचा अभिषेक त्यांनी केला तिकडेच. मला त्यांना सांगितलं नंतर की अरे मी गेले होते आणि मी सांगितलं तर ते पुजारी म्हणाले कोणाच्या नावाने करायचं. म्हणे नंदेशुमप. म्हणजे तुमचं नाव काय? म्हणे मी हुदलीकर. नंदेशुमप कोण आहेत? म्हणे हे गायक नाही का ते? हां म्हणे मी ओळखतो. बघा हे मला त्यांनी नंतर सांगितलं. माझ्या नावाचा अभिषेक त्याने केला. दिवसभर तिथे मुलगी आणि ती आई तिथे बसून होती माझ्या नावाने. त्याच्यानंतर जाऊन आल्यानंतर मला आत्ता आपल्या सुवर्णा मॅडम दूरदर्शनच्या अनेक ओळखतात तिकडे, त्यांनी माझ्यासाठी गणपतीकडे प्रार्थना केली की नंदेश मी तीन महिन्यानंतर गायला उभा राहिलो रेकॉर्डिंग. आणि त्यांनी माझी पोस्ट पाहिल्यानंतर ते म्हणाले अरे नंदेश मी पोस्ट पाहिली आणि मला खूप आनंद झाला आणि मी तुझ्यासाठी गणपतीकडे प्रार्थना मागितली होती की नंदेशला परत गाता कर. आणि मी 11 नारळ गणपतीला चढवणार आहे. आणि त्याच्यानंतर मी जीजस म्हणजे माहीमच्या चर्चला तुझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी मागितलं होतं. तर तुझ्यासाठीची मी प्रार्थना तिकडे ते हृदय मेणाचं आणि मेणबत्ती असते. त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं की नंदेश हे बघ मी इथे पोहोचले आहे आणि माहीमच्या चर्च जीजसकडे तुझी प्रार्थना मागितली होती, तू आलास, ती मी हे टाकते आहे. म्हणजे असे अदृश्य हात, अदृश्य लोक जे आधी नव्हते, जे होते ते सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे, या लोकांच्या आईबाबाच्या पुण्याईमुळे. मला तसं नेहमी कधी कधी मीला बोललो 2 महिन्याने की अरे मला असं वाटतं आई माझ्या 2 महिन्या आधी गेली. तर आई तर असे नाही म्हणली ना की नंदू तू थांब मी जाते. बरोबर असू शकतं, कारण माझ्या पायाच्या वेळेस पण तिनेच मला वाचवलं. तिने जन्म दिला होता, हे पहिलं जन्म. पायाच्या वेळेस मला वाचवला, हा 3रा जन्म. आणि मे बी आत्ता माझी कंडिशन खूपच वाईट होती. पुन्हा एकदा तिने स्वतःच ती गेली आणि मला म्हणली असेल तू थांब आता, बरोबर मला जाऊ दे. असंही असू शकतं कुठेतरी मनात. बरोबर असंही मला येऊन गेलं. त्या दिवशी ज्या दिवशी त्याला हार्ट अटॅक आला, बरं आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती की असं काहीतरी घडणार आहे. पण ज्या आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो तिथून येत असताना एका ड्रायव्हरला बोलवलं, तर तो जेवायच्या ताटात बसला होता आणि तो बोला ठीक आहे नाही मी आता हूँ. तो ड्रायव्हर आम्ही ज्युपिटर म्हणजे ठाण्यापर्यंत येईपर्यंत एकही सिग्नल न लागणं, तिकडे एक हिट अँड रन केस होती, तिथे 100 लोक ऑलमोस्ट होते, त्याच्यातून नंदेशला एक जागा मिळणं, तिथे तो जाणं, तिकडे एक डॉक्टर त्याने पटकन त्याला थ्रम्बोलाइज करणं. आणि बरं हा ड्रायव्हर आणि डॉक्टर या दोघांचे नाव पण सेम काय. आणि मी नंदेशला तेच म्हणते कदाचित एक पप्पा होते बाबा, हा ताहिर, आणि एक बाबा होते आणि एक आई होती. आणि जोपर्यंत मी नंदेशला पण आई गेल्यानंतर, कारण आमचं खूप म्हणजे आम्हाला दोघांना ते खूप म्हणजे आम्ही त्यांना देवच म्हणतो, तर मी नंदेशला त्या आई गेल्यानंतर पण मी म्हटलं आता ना दोघे वरतून आपल्याला आशीर्वाद देणार. आणि कदाचित खरोखर ते दोघे वरती होते म्हणून त्यांनी त्याला इकडेच खालती ठेवलं. आणि खूप कठीण काळ होता तो. आणि तो न जितका पॉझिटिव्ह आणि जितक्या हिमतीने त्याने ते सामोरं गेलं, खूप कठीण असतं ते. आणि त्यावेळेस माझी पोरगी आयुषी अशी स्तंभासारखी उभी होती की 2 डॉक्टर एकाच दिवशी, दोन्ही डॉक्टरचं अपॉइंटमेंट मिळणं, 12 तास न काही खाता आयुषी तिथे बसली होती. अपॉइंटमेंट घेऊन कुठलं काय करायचं, नक्की आपल्याला ओपन हार्ट करायची आहे की त्याच्या व्यतिरिक्त काही होऊ शकतं, काही वेगळा मार्ग आहे का. कारण त्याची एन्जिओग्राफी केल्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणाले की द प्रॉब्लेम इज आपण करू शकतो एन्जिओप्लास्टी, पण त्याचे आर्टरीज जे आहेत ना ते खूप छोटे आहेत, 2 mm बाय बर्थ. सो आपल्या 4 असतात एरवी. सो कदाचित एन्जिओप्लास्टीमध्ये बर्स्ट होऊ शकतं. सो ते म्हणाले थँकफुली आपण काल जेव्हा त्याला हार्ट अटॅक आला तेव्हा केलं नाही, हे बरं होतं, नाही तर तिकडच्या तिकडे त्याला ओपन हार्ट करायला लागलं असतं. आणि टू गेट हिम बॅक वॉज डिफिकल्ट. माझ्यासाठी ते 4-5 दिवस ना, मी 4-5 दिवस जे होते ते सगळे माझ्या बाजूने होते असं मी समजतो. कारण ऑपरेशन डॉक्टर पांडा भेटणं मुश्किल, अपॉइंटमेंट भेटणं मुश्किल. त्यांचं ऑपरेशन, त्यांनी माझं दुसरं ऑपरेशन थांबून माझं ऑपरेशन घेणं आणि तिथे मला थंबोलाइज होणं पहिल्याच वेळे, 1 तासात माझा हार्ट अटॅक पकडलं जाणं, म्हणजे सगळ्या गोष्टी
सगळ्या गोष्टी आमच्या फेवरमध्ये त्या 4 दिवस होत्या. मला माहीत नाही कसं घडलं, काय घडलं मला माहीत नाही, पण खरं तुम्हा सगळ्यांचं प्रेम, रसिकांचं प्रेम होतं. माझ्या मित्रमंडळींचं मी या तुमच्या सह्याद्रीच्या मार्फत मी त्यांना सगळ्या तुम्हा कुटुंबांना सुख समृद्धी लाभो अशी मी प्रार्थना करतो. कारण हे शक्यच नव्हतं. मला माहीत नाही, हे तर कोलॅप्स झाले होते म्हणजे. नाही, आणि त्याच्यासमोर नाही दाखवलं आम्ही, खरंय. तिथे आम्ही उभेच होतो. म्हणजे मला वाटतं 2 महिन्यानंतर मी आणि आयुषी पहिल्यांदा रडलो ह्याच्या समोर. नाही तर ते पण रडणं नाही केलं होतं. बरोबर. पण बघ नंदेश, इतक्या सगळ्यांच्या भरभरून शुभेच्छा. तू देवाचे सगळे देव एकत्र तुझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून आज इतकी सुंदर पैठणी घालून आता सरिता बसलेली आहे. आणि तितकाच आमचा हँडसम चिकणा नंदेशही आहे. ती सरिता आहे, खरं ती नदी आहे, ती प्रवाही आहे. किती खाच खळगे आणि सागर गोटे तिच्या प्रवाहामध्ये किनाऱ्याला लागले तरीही ती पुढे जाणार आहे. आणि तिला तो नंदाचा ईश म्हणजे तो पुन्हा नंदेश हा सापडणार आहे. आता काही होणार नाही, सगळी इडापिडा गेलेली आहे. आणि आज महाराष्ट्राच्या तमाम किंवा भारतातल्या सगळ्या रसिकांच्या समोर तुम्ही इतक्या छान पद्धतीने आलेला आहे. आता तू उत्तम गा आणि तू तुझं उत्तम करिअर कर. भांडताना मात्र आमचे हे ना आणि आमची ही ना असं कर. पण आता मात्र काय म्हणजे सगळ्याचा शेवट असतो तो गोडच असतो. तर तुझ्या एका सुंदर रोमॅन्टिक गाण्याने या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशा आशयाचं सुंदर गाणं म्हण. आणि पुन्हा एकदा मनपूर्वक तुला शुभेच्छा देते. सरिता, हॅट्स ऑफ. तू आणि आयुषी आमच्या काय नवचंडिका, नवदुर्गा, नवशक्ती हे सगळं आहे. तुझं बळ अधिकाधिक वाढो या मनपूर्वक शुभेच्छा. येस, मी थोडा एक छोटासा कुठे सांगणार पण आहे. आमच्या बाबा गेल्यानंतर आम्ही जे मिळून दोघांनी मिळून एक बाबाचं विठ्ठल फाउंडेशन, बाबा गेल्यानंतर 2012ला काय करायचं तर बाबा सामाजिक कार्य खूप करत होता. जसं मी तुला म्हणालो सुरुवातीलाच की समाज भान नाही का, त्याचंच उत्तम मूर्तिमंत उदाहरण बाबा होता. आणि बाबा काय करायचा की आपल्या येणाऱ्या पैशातनं गरिबाला कुठे खाऊ घाल किंवा कोणाला तरी शिक्षणासाठी दे किंवा कोणाला तरी काहीतरी मदत कर असं करत असे. बाबा गेल्यानंतर आम्ही विठ्ठल फाउंडेशन त्यांच्या नावाने फाउंडेशन स्थापन केलं. आजही आम्ही खिशातले पैसे टाकून आम्ही ते कार्यक्रम करतो. कॅन्सर पेशंट्सला किंवा कोविडच्या काळात किंवा जे शिक्षण घेत आहेत गरीब मुलं विद्यार्थी त्यांना मदत करणं आम्ही करतो. म्हणजे आम्ही हे आमचं दायित्व समजतो. कारण गाता गाता कुठेतरी एक हात समाजाचाही आपण समाजासाठी केलं पाहिजे. जो बाबा करत होता ते करतोय. आणि त्याच्या निमित्ताने 2012ला जो विठ्ठल फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार जो 2012 पासून आम्ही सुरू केला तो आज तागायत या 2024ला तो पुरस्कार 26 नोव्हेंबरला बाबा गेल्यानंतरचा जो पुरस्कार सुरू केला होता विठ्ठलमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठलमप फाउंडेशनचा मृदगंध पुरस्कार येत्या 26 नोव्हेंबरला 2024ला हा संपन्न होणार आहे. आणि हे सगळं आम्ही दोघे म्हणजे ही आयुषी आम्ही सगळं खूप जुळून आणतो. इतके अनेक म्हणजे नागनाथ कोतापल्ले असतील, विक्रम गोखले काका असतील, दिलीप प्रभावळकर असतील, प्रशांत दामले, अनेकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि यंदाही हा पुरस्कार खूप चांगल्या चांगल्या लोकांना देण्यात येतोय. मृदगंध बाबासारखा जो मृदगंध ज्यांनी पसरवला अशा मातीतल्या कलाकारांना दिला जातोय. आता तू सुंदर गाणं मी बाबांना नेहमी एक म्हणायचे की आपण किती थकलो, जसं तू म्हणालीस की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, तर बाबांची पॉझिटिव्हिटी एका गझलमध्ये होती. ती अशी होती, ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. म्हणजे मला काय झालंय, हिला काय झालंय विसरून जा, अजूनही वय आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे. बेहोश नाचण्याचे बेहोश नाचण्याचे हे वय अजून आहे. ही रात जागण्याचे हे वय अजून आहे.